शिवपुराणात अनेक भक्तांच्या कथा आहेत, ज्यात चंचला आणि बिदुंग तसेच नारद आणि अन्य अनेक भक्तांचा उल्लेख आहे. या कथा शिवभक्तीचे महत्त्व आणि त्यांचे फळ दर्शवतात. शिवपुराणातील भक्तकथा एक विशेष जीवनधारा दर्शवते. भक्ताची श्रद्धा आणि तप भगवान शिवाच्या प्रेमाने भरलेली असते. अशा कथांनी आपल्याला जीवनातील उद्दिष्ट साधण्याचे आणि शांतीच्या मार्गावर चालण्याचे प्रेरणा देतात. शिवपुराणात अनेक भक्तांची कथा सांगितली आहे, ज्यांनी भगवान शिवाच्या परम भक्तीत आपले जीवन समर्पित केले. त्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध भक्ताची कथा म्हणजे रांझा भक्ताची. या कथेत भगवान शिवाचे महात्म्य आणि भक्तिरूपी प्रेम कसे आकार घेतं हे दाखवले गेले आहे. एका वेळेस एक युवक रांझा आपल्या गावातल्या लोकांपासून दुःखी होता. त्याचे कुटुंब त्याला मान्य करत नव्हते आणि त्याच्या जीवनात एकामागून एक दुःख आले होते. म्हणून त्याने घर सोडले आणि भगवान शिवाच्या ध्यानात लीन होऊन जंगलात तंत्र साधण्यास सुरुवात केली. रांझा रोज शिवलिंगावर पाणी अर्पण करत होता, तज्ज्ञ साधना करीत होता आणि अखेर भगवान शिवाच्या दिव्य कृपेने त्याला आशीर्वाद मिळाला. भगवान शिवाने रांझाला आपल्या भक्तीत विश्रांती दिली आणि त्याला एक अद्भुत दृष्टिकोन दिला. रांझा त्याच्या तपाने इतका शुद्ध झाला की त्याच्या अंतःकरणात भगवान शिवाची महिमा संचारली. त्याच्या जीवनात एक नवा प्रकाश आला. रांझाने हे लक्षात घेतले की त्याच्या दुःखाची खरी कारणीकरण त्याच्या आत्म्याच्या अंतःकरणात होती आणि भगवान शिवाच्या मार्गदर्शनाने त्याने आत्मबोध प्राप्त केला. रांझाच्या कथेचा मुख्य उद्देश आहे की सर्व दुःखामधून मार्ग काढण्यासाठी आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी भगवान शिवाची भक्ती अनिवार्य आहे. शिवाच्या ध्यानात लीन होणे, त्यांच्या नामस्मरणामध्ये रमण होणे आणि त्यांच्या कृपेची अपेक्षा ठेवणे हेच भक्तीचे मुख्य अंग आहे.